या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर। अशा या ब्रिटिश काळामध्येच बांधलेल्या पुलाबद्दल आणि ब्रिटिश लोकांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, प्रेम आहे। त्यांच्यासारखं उत्कृष्ट बांधकाम तर पूल असं होईल की नाही शंका आहे। फक्त गैरसोय होऊ नये कामगारांची, कामगारांना काहीतरी रोजगार मिळावा या ठिकाणी। दर्शको, लोकराज्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सोलापूर शहरातील जे इतिहासकालीन जे इतिहासाचा साक्षीदार म्हणून ज्याची ओळख असणारा, जे भैया चौक ते मर्यादी चौकला जोडणारा जे महत्वाचा पूल, सोलापूर शहरातील महत्वाचा पूल म्हणून ओळख असलेली ब्रिटिश कालीन पूल, त्याला जे आहे रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत एक या भागातील ज्येष्ठ नागरिक जोडलेले आहेत। सर, काय सांगाल, काय तुमची त्या या पुलासोबत काय हे आहे? ते आता जे सुधारणा होत आहे त्याच्याबद्दल आम्हाला आनंद होतो, यात काही शंका नाही आहे। फक्त आम्हाला थोडंसं काय आहे, गिरण्या बंद पडल्याचं दुःख आहे। चारी गिरण्या एकदम बंद पडल्या, मसरी एकूण खाल्ले पुढे लोकांनी। गलिच्छ राजकारण खेळ या गिरण्याच्या बाबतीत। कामगाराचा उदरनिर्वाह ज्या गिरणीवर अवलंबून होता, त्या कामगाराच्या तोंडात माती घालणारे राजकारणी पुढारी आमच्या दुर्दैवाने सोलापुरातच होते, याचं फार खेद होते आम्हाला। सर, आपला या पुलाशी पुलाशी संलग्न संबंध आमचा बालवयापासून आहे। कसं आमचं जाणं येणं, सिनेमा पाहणं म्हणा, रस्त्यात बाजारला जाणं म्हणा, आमचा वहिवाटीचा मार्ग हाच आहे, दुसरा कोणता नाहीये। तर आम्हाला त्यावेळेला आनंद होता। आजपर्यंत कित्येक करोडो लोक या ठिकाणी येणं जाणे केले, पण काही पुलाला धक्का नाही। भूकंप झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी या पुलाला काहीही धक्का लागला नाही। अशा या ब्रिटिश काळामध्येच बांधलेल्या पुलाबद्दल आणि ब्रिटिश लोकांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, प्रेम आहे। त्यांच्यासारखं उत्कृष्ट बांधकाम तर पूल असं होईल की नाही शंका आहे। तो भविष्य काळ आम्हाला साक्षीदार आहे। असो, जे होत आहे ते कालावधी याप्रमाणे जे काही होत आहे ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या हितासाठी वाढत्या लोकसंख्येचा विचार केला, वाहनधारकाचा विचार केला, गाड्यांचा विचार केला, तर रुंदीकरण वाढवणे बरोबर आहे। 4 पदरी रोड होणार आहे, मोठा पूल होणार आहे, आम्हाला आनंद आहे। मेट्रो झाली, लोकल झाली तर आम्हाला आनंद आहे। फक्त गैरसोय होऊ नये कामगारांची, कामगारांना काहीतरी रोजगार मिळावा या ठिकाणी, रेल्वेने संधी द्यावी। कारण आम्हाला गिरण्या बंद पाडल्या, त्याच्यामध्ये आम्हाला घरं मिळाल्याचं दुःख आहे। पुला संदर्भात एखादी आठवण सांगा तुमची। या पुलावरनं तुम्ही जात होता? मी जात होतो कामाला, येणारा जाताना, गावात बाजारला जाताना काय आम्ही थोडस पडलो तिथं धाडशेरी उतारायला। कसं वाटतं तुम्हाला आज हा पूल जे आहे? वाईट वाटतं, आम्हाला हे दुःख होत आहे। एवढा मोठा भक्कम पूल आम्हाला सोडून जात आहे, याचा आम्हाला खेद होत आहे। असं भक्कम बांधकाम माझ्या आयुष्यात कधी कुठं पाहिलं नाही। उदाहरण द्यायचं झालं तर सिव्हिल दवाखाना आहे, हरिबाई शाळा आहे, नार्तकोट शाळा आहे, आयर शाळा आहे, इतर भक्कम बांधकाम आहेत, ते साक्षीदार आहेत। तुम्हाला असं वाटतं का अजून टिकला असता पूल, 5-10 वर्ष टिकला असता? कारण आम्ही प्रत्यक्ष पाहिले खाली उतरून। आमच्या शिवाजी हायस्कूलला ज्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेला पुलाखालून आम्ही आंतरराष्ट्रीय स्कूलकडे जात होतो। ते तिकडे एक वस्ती आहे बघा, पूल होईल का तुम्हाला? मला वाटत नाही असा भक्कम पूल पुन्हा होणे शक्य नाही। का त्यावेळेचं जे ब्रिटिश काळचं जे बुद्धिबळ होतं त्यांची कोणीही बरोबरी करू शकत नाही। का आता आम्हाला वाचण्यात आले, पेपरला बरीचशी पुलं काढले, एक 10 ते 20 वर्षाच्यात पडलेले, कंपोज झालेले। का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, म्हणजे भेळ मिसळ झालेलं आहे कॉन्क्रीट मध्ये मला कशात। हे काळजीपूर्वक जीव लावून बांधकाम न झाल्यामुळं, पूल न टिकल्यामुळं वाईट वाटतं। तर दर्शक होते इकडचे जे आहे ज्येष्ठ नागरिक होते, तर आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे मोठमोठे क्रेन द्वारे जे आहे पुलाचं जे आहे पाडकाम सुरू आहे। या ठिकाणी जे रेल्वे प्रशासनाचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचा मोठ्या प्रमाणावर जे आहे या ठिकाणी पहिरा लागलेला आहे। लोकराज्य न्यूज चॅनलसाठी मी फयाज शेख, सोलापूर। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट। दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।